त्यासाठी आर्थिक सहकार्य साहेबांच्या माध्यमातून देखील लाभलं गेलं. ते साहेब उपस्थित झाले, त्यांचं कृत मनापासून सहर्ष मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील. साहेबांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला आई कावदेवी क्रिकेट संघ खरवई आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळतोय मानकवली. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. तिसऱ्या फेरीतला हा महत्त्वाचा आणि आजच्या दिवसातला अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली लढत पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 13 धावा. पंच शेवटच्या बॉलवरती किती धावा असतील? यस, शेवटचा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळालाय. पहिलं षटक समाप्त झाले. निलेशचं पहिले 6 चेंडू त्यानं फेकले. धावफलकावरती धावा त्यानं खर्च केल्या 13. उर्वरित अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये किती धावांचा डोंगर उभा केला जाऊ शकतो? स्ट्राईक एंडवरती सलामीची जोडी करवई संघाच्या मार्फत. एका बाजूला गौरव हा फलंदाज पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंडवरती दिनेश वाघ गोलंदाज सज्ज. दुसरा स्पेल मध्ये राज. सापट दिल्या अगदी ऑफ साईडला आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक चिकी सिंगल एकवटले. त्या दरम्यान सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावेल. 14 धावा धावफलकावरती आता लावल्या गेल्या. संध्याकाळचा सत्र जमलेल्या तमाम प्रेक्षकांचा या करवईच्या क्रीडांगणामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. युट्यूब वरती जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत. खरवई विपक्ष मानकिवली असा महत्वाचा हा शेवटचा सामना आजच्या दिवसातला. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला मेजबानी होते. पाठवलाय लॉंग ऑनला क्लिअर करत असताना चेंडू सीमा रेषा पार. रन्स मिळतील पूर्णपणे 6. टोकलाय दिनेश वाघनं खणखणीत षटकार. फलंदाजाला आपण पाहतोय गोलंदाज राजने 3 बॉल फेकलेत. धावफलकावरती 7 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. अजूनही उर्वरित शेवटचे 3 बॉल त्याला फेकायचे आहेत. या 3 बॉल मध्ये किती धावा तो खर्च करेल, किती धावांवरती रोख लावेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती फेकण्याचा प्रयत्न कदाचित पूर्णपणे रेडी होता दिनेश. त्यामुळे फटका सजवला ऑफसाईडला. डीप मधला क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. एक चिकी सिंगल पुन्हा एकदा एकवटल्या. सिंगलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरसावेल. धावफलकावरती अगदी धावा जाऊन पोहोचल्या त्या 21 धावा. चांगलं कमबॅक राहिलंय. इथून षटकार जरूर आला होता परंतु त्यानंतरचं कमबॅक भरपूर चांगलं पाहायला मिळतोय. राजचा 2 बॉल त्यानं षटकारानंतर फेकले. अगदी 1च धावा खर्च केल्यात. उर्वरित या षटकातला अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न यावेळेस गौरव मात्रेचा. आजचा दिवस खरं तर गौरव मात्रेनं गाजवलाय. चांगली फलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली होती परंतु आता संध्याकाळचं सत्र चालू आहे. गेलेल्या अगदी भूतकाळामध्ये जे काय घडलं ते विसरून सध्या चालू असलेल्या वर्तमान काळामध्ये त्याला चांगली फलंदाजी इथून करणं फार महत्वाचं आहे. ऑन साइडला लाजवाब पटका. मागचा पाय वाकवलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. रन्स मिळतील 6. कणकणीत ठोकलाय षटकार. फलकावरती जर धावांचा विचार केला
27 धावा धाव फलकावरती लावल्या गेल्यात. भरपूर चांगली फलंदाजी गौरव सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतो. मैदानामध्ये धावाचा इथून सावरण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाते. स्ट्राईक वरती आता फलंदाज दिनेश. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती तिसऱ्या स्पेल मध्ये प्रशांत. पहिलाच बॉल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. फक्त आणि फक्त दिशा दिली. डिफेन्स करत असताना एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी योग्य डिसिजन दिला गेला. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून योग्य ते कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल एकवटली होती. लगेचच दुसरीसाठी परतल्या. दुसरी धाव देखील सहजरित्यानं कंप्लीट केल्या. धाव फलकावरती 200 मदतीने संघाची टोटल 29 धावा. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. फटका यावेळेस ऑन साईडला खेचायचा प्रयत्न होता, परंतु बॅटीच्या आतल्या बाजूला हा चेंडू ब्रश झाला. अगदी यष्टीरक्षकाने चेंडूला इथून अडवला. अगदी पाहतोय डॉट बॉल बऱ्याच उशिरानंतर आपल्याला पाहायला मिळतो. षटकारानंतर 2 धावा आल्या. त्यानंतरचा हा डॉट बॉल. इथून जर का डॉट बॉल फेकले सातत्यानं मानकिवली संघाने तर कदाचित थोडंसं प्रेशर खरवई संघाला देखील पाहायला मिळाल, परंतु जास्त काळ शांत राहील ते नाव दिनेश वाघ कसला. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला पाठवला ब्लॅक स्क्रीनच्या वरून. चेंडू फरार. रन्स मिळतील 6. टोकला षटकार. थर्टी 35 धावा धाव फलकावरती आहेत. फेकण आता इथून धावा येण्यास सुरुवात झाली आहे. ज्या प्रकारे गौरवनं फलंदाजी केली त्या प्रकारे दिनेश सुरुवात झालाय. अजून एक फटका फिरवला जरूर. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करतील का, परंतु इथून चेंडू चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळतील आणखीन 4. भरपूर महागडे षटक आता सध्या प्रशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. आता 39 या आकड्यावरती थांबावं लागेल. दोन्ही फलंदाज आता विस्फोटक फलंदाज बनले गेल्यात. यावेळेस हा चेंडू फेकला गेलाय जरूर, परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इट इज अ व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आता खर्च केल्या जातात. या षटकाचा जर विचार केला 4 बॉल आतापर्यंत फेकल्यात. गोलंदाज प्रशांतनं धावा खर्च केल्या 4 बॉलमध्ये. आतापर्यंत 13. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. ऑन साईडला हा चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. भरपूर चांगलं प्रोटेक्शन. एकच सिंगल एकवटली. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावा पुढे सरसावतील. 41 धावा धाव फलकावरती आता जाऊन पोहोचल्यात. अजूनही 1 बॉलचा खेळ या तिसऱ्या षटकातला शिल्लक आहे. ज्या प्रकारे मोठ्या फटक्यांना प्राधान्य दिलं जातं अगदी खरवई संघाच्या मार्फत, त्या प्रकारे सिंगल डबलला तितकंच महत्त्व दिलं जातं. सातत्याने ज्या प्रकारे म्हटलं जातं मुंबईची लाईफलाईन लोकल, त्या प्रकारे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल. त्या सिंगल डबलला देखील तितकंच महत्त्वाचं दिलं जातं. ऑन साईडला खेचायचा प्रयत्न. बॅटीच्या टो एंडवर कदाचित हा चेंडू अगदी लागला गेलाय. फलंदाज गौरव मात्र स्वतः नाराज झाल्या आणि इथून पाहता पाहता 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 18 बॉलचा खेळ संपलाय. 18 बॉलमध्ये जर धावांचा विचार केला तर धाव फलकावरती लावल्या गेल्या तर धावा 41. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 6 बॉलमध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. आई गावदेवी क्रिकेट संघ खरवई या संघाच्या अगदी आपण पाहतोय माध्यमातून दोन्ही फलंदाज सलामीला गेलेत. गौरव आणि दिनेश भरपूर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आहे, परंतु आता शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ते 6 बॉल कशा प्रकारे फेकले जातील, कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धाव फरकावरती 41 धावा. शेवटच्या आता 6 बॉल इथून शिल्लक आहे. गोलंदाज हेमंत वरती जबाबदारी दिली आहे, विश्वास दाखवलाय. आता या शेवटच्या 6 बॉल मध्ये किती धावा तो खर्च करेल, किती धावा आता वाचवल्या जातील हे देखील त्याच्यावरती डिपेंड आहे. स्ट्राईक इन वरती दिनेश वाघ.
पहिलाच बॉल खुलात टाकलाय. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा बॉल पाहायला मिळाला. ऑन साईडला ट्रॅव्हल केला. एक धाव कंप्लीट अलॉंग दी कार्पेंटर. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होतं डीपमध्ये, परंतु थोडंसं फंबलिंग त्याच्या नादामध्ये इथून 2 धावा सहजरीतीने कंप्लीट केल्या जातात. भरपूर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कदाचित आजच्या दिवसामधील एक हायस्ट टोटल पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 44 धावा आतापर्यंत लावल्या गेल्यात या जोडीच्या माध्यमातून. 43 धावा धाव फलकावरती आहेत. भरपूर चांगल्या धावा इथून उभारण्याचा प्रयत्न आई गावदेवी क्रिकेट संघ खरवई यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. आणखीन एक खोलात फेकलाय. ऑन साईडला पुन्हा एकदा ट्रॅव्हल केलाय. लॉंग ऑनला आता डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जरूर होता परंतु नकार दिलाय. थांबवलं गेलं एकाच धावेवरती. फलंदाज गौरव म्हात्रेनं सांगितलं आता इथून माझ्या खात्यामध्ये स्ट्राईक मिळाली पाहिजे आणि इथून धावा त्याच्या बॅटमधून सातत्याने आपण पाहायला बनल्या गेल्यात. त्यामुळे त्याच्यावरती त्याचा स्वतःचा इथून विश्वास उंचावला गेला. धाव फलकावरती धावा आता 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. शेवटच्या अजूनही या सत्राचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला तर एक चांगलं टोटल आपल्याला सेट होताना पाहायला मिळेल. शेवटचे 4 बॉल कशा प्रकारचे फेकले जातील. गोलंदाज हेमंतच्या माध्यमातून सज्ज झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. ऑन साईडला लाजवाब फटका. पुन्हा एकदा मागचा पाय वाकवलाय. त्याच दिशेनं षटकार दाखवलाय. आणखीन एक गौरव म्हात्रेच्या बॅट मधून आलाय. एक दमदार खणखणीत षटकार. अगदी भरपूर चांगली कामगिरी सध्याच्या स्थितीला खरवई संघाच्या मार्फत पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक. हा देखील चेंडू ऑन साईडला भिरकावला जरूर परंतु फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक पाठमोरा चांगला प्रयत्न परंतु चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड भरपूर फास्ट. चेंडू फरार. रन्स मिळतील 4. दोन बॉलचा खेळ शिल्लक. या 2 बॉलमध्ये जरी एखादा मोठा फटका आला तरी 60 हे टोटल आपल्याला पाहायला मिळेल. क्षमता आहे गौरव या फलंदाजावरती. त्याने ती सिद्ध देखील केल्या परंतु या 2 बॉल आता शांत ठेवले जाऊ शकतो का. यावेळेस ऑन साईडला खेचायचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये चेंडू. अगदी लेग बाईच्या स्वरूपात या धावा असेल असं पंच दर्शवतात. एक सिंगलना धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 55 धावा. शेवटचा एक बॉल आता शिल्लक आहे. शेवटच्या बॉलमध्ये किती धावा उभारल्या जातील. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक इन वरती आता दिनेश वाघ हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शेवट गोड केला जाईल का खरवईच्या संघामार्फत. धावफलकावरती अगदी भरपूर पाहायला मिळतात. 55 धावा. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये. जमलेले प्रेक्षक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या चौफेर बाजूना. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. फुल टॉस बॉल ऑन साईडला ट्रॅव्हल केलाय. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव. इथून आपण पाहतोय डायरेक्ट थ्रो फेकिया. तिसऱ्या पंचांची मागणी इथून केली जाते. अगदी डायरेक्ट स्टंप पैकी ज्या वेळेस होत्या ज्या वेळेस रनआउटचा धोका निर्माण होतो त्यावेळेस तिसऱ्या पंचांची मागणी अज्ञातच केली जाते. तेच तिसऱ्या पंचांची मागणी इथून केली गेली. रनआउटचा विकेट चेक केला जाईल. चेक केला जातोय. अगदी जर इथून
फलंदाज बाद असतील दुसऱ्या धावेसाठी धावफलकावरती धावा 55 होत्या, त्यामध्ये एक ऍड केली जाईल 56 धावा. आता विजयासाठी 57 धावसंख्येची गरज असेल मानकिवली संघाला. करवई संघानं बनवल्या त्या 24 बॉल मध्ये 56 धावा विजयासाठी. आता 24 बॉल मध्ये 57 धावसंख्येची गरज असेल. मी तुर्तास थांबतोय अगदी या स्पर्धेमध्ये. आज या स्पर्धेचा 5वा दिवस. या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक करंजी धुळे, त्याचबरोबर संपूर्ण जय हनुमान क्रीडा मंडळ जविली गाव, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सन्मान्य सुधीर शेठ धुळे यांनी देखील आज करवई नगरीमध्ये या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा भरपूर आभार. मी तुर्तास थांबतोय, परंतु तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा ही मानाची सन्मानाची स्पर्धा. मायक्रोफोन मध्ये करूयात परिवर्तन आणि ऐकूयात बदलापूर समालोचन समितीचे अगदी उपाध्यक्ष सन्मान्य राहुलजी चव्हाण सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जवली गावाची स्पर्धा जेव्हा जेव्हा होत असते नेहमीच ज्यांचं मुलाचं सहकार्य असतं. खरं तर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय असं एक व्यक्तिमत्व खरं तर आपल्या स्पर्धेला लाभलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खरं तर भरपूर हातभार मोठा लावला आहे ते आमचे खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असाल क्रिकेटला नेहमीच धर्म मांडणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जेव्हा जेव्हा जवली गावची स्पर्धा होईल मोठं योगदान असतं आणि मोठं सहकार्य असतं. या स्पर्धेमध्ये देखील दादांनी खरं तर मोठं सहकार्य केले, त्यामुळे त्यांचा आपण आभार व्यक्त करू. युवासेना उपशहर प्रमुख बदलापूर अजयजी भरत जमदारे साहेबांना विनंती करेल आपण या आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खरं तर अजयजी भरत जमदारे साहेब म्हटलं की नेहमीच गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मायेची प्रेमाची अपुरगोची उबदार शाल, महाराष्ट्राचा माव वस्त्र अलंकार आणि त्याचबरोबर एक सुंदर ट्रॉफी देत असताना आपण सन्मान पूर्ण करतोय. थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह करतो तो शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. नमस्कार मित्रांनो, संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल नामदेव चव्हाण करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. ही स्पर्धा तुम्हाला पारमेल जर्मन क्रीडा मंडळ जोलीगाव आयोजित स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक आणि स्पर्धा आता रंगतीये. षटक क्रमांक 1 पहिला बॉल. हा ट्रॅकर होता, संधी निर्माण झाली होती पहिल्या बॉलवरती षटकार मारण्याची, परंतु इथे उलटफेर तुम्हाला पारमेल. पहिल्या बॉलवरती तुम्ही पाहताय पंकज भोलेला मैदान सोडावं लागतंय, धक्का लागतोय मोठा. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती असं म्हटलं जातं पंकज भोले याच्या बॅटमधून निघतात नेहमीच आगीचे गोळे आणि पहिला शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. खरं तर या पंचकृषीमध्ये जेव्हा जेव्हा आपण पाहतोय मानकिवली संघ खेळत असेल तेव्हा तेव्हा सर्वांना अपेक्षा लागलेली असते की जर करवई संघ मैदानावरती असेल तर या दोन टीममध्ये लढत पाहायला मिळेल. खरं तर ही लढत मैत्रीपूर्वक यात शंका नाहीये, परंतु तितकीच तिखट लढत तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानावरती प्रशांत भोईर दाखल होतोय. यावेळेला देखील आपली देण्याचा प्रयत्न होता, बाउन्स तुम्हाला पार मिळेल. 140 ओव्हर हा इशारा पंच घोषित करतायत. खरं तर आपटी देण्याचा प्रयत्न होता आणि अखेर डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट तुम्हाला पार मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे आपले सर्वांचे लाडके गोल्डमॅन MD सरकार मितेश दादा धुळे यांचं आगमन होतोय. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 दिवस खरं तर आपण ज्या मान्यवरांची आतुरतेने वाट पाहतोय आणि आज अखेर तो दिवस उगवला. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून नेहमीच मुलाची साथ लाभली आहे असे आपले MD सरकार मितेजी धुळे साहेबांचं आगमन होतोय. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय.
सिंगल डबलचा क्रिकेट आता तुम्हाला पाहायला मिळेल. या बातमध्ये टार्गेट मोठं आहे, त्यामुळे इथून सिंगल डबलने काही फरक पडणार नाही आहे, कारण गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे. तर या मॅचमध्ये इथून आता टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. सिंगल डबलने काही फरक पडणार नाही आहे, मोठी फटके खेळावे लागतील, कारण या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 70 धावांचं टार्गेट आहे आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती मी म्हणेन पंकज भोलेला परतावं लागले माघारी आणि अखेर मैदानाच्या मध्ये एक मोठी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. प्रशांत भोईरच्या साथीनं तुम्ही पाहताय स्टॅकिंग वरती बॅटर दाखल होतोय. राज गडगे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही चांगले खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झालेत, परंतु त्यांच्या विरोधात काय गोलंदाजी केली आहे. बन्नाट वेग तेज तरा बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. तुषार जमदरे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. कॅप्टनला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती राईट मोर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या वर घेतलाय. क्षेत्ररक्षक पाठ मोर आउटफील्ड थोडीशी फास्ट पाहायला मिळते आहे, त्यामुळे बॉल जाईल सीमारेषा पार. हा संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला दमदार स्ट्रोक चौकार. एमडी सरकार बितेजी धुळे यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 6. विकेट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. बॅटन पॅडच्या बदन बॉल चाललाय निरीक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होतीये. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये अजून आपण पाहतोय 57 धावांचं टार्गेट होतं. 3 ओव्हरमध्ये 18 बॉलमध्ये 51 धावा इथून मात्र नोंदवाव्या लागतील या मॅचमध्ये. मानकिवरी संघ मैदानावरती खेळतोय. गुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक म्हणून ज्यांची खरं तर यावर्षी दणदणीत आपण पाहिली खरं तर निवड झाली ते आमचे दिलीपजी गणपत बैकर साहेब, आगरी युवक संघटना अध्यक्ष. त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष म्हणून त्याची ओळख आहे आणि बानकिवली टीमला त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला खरबई संघ खेळतोय, त्यामुळे मुख्य व्यासपीठावरती युवा सेना प्रमुख आपण पाहतोय अजयजी भरत जमदरे साहेब, यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यासोबत युवराजजी भगत, अजयजी फुटाणे, उल्हासजी जमदरे, आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. निमित्त फक्त एकच तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान क्रीडा मंडळ तुम्ही पाहताय आयोजित ही स्पर्धा रंगतीय मैदानावरती. स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता निखिल शेंडे आता दाखल होते या मॅच मध्ये. 18 बॉल 51 धावांची गरज आहे. स्टॅकिंग वरती राज गडगे. पहिला बॉल खेचला ऑन साइडला. निखिल शेंडेचं केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. राज विलास गडगेच्या बॅटमधून बॉल चालाय सीमारेषा पार. षटकार बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावफलक 12 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. कासगाव मध्ये आपण पाहिलं असेल तर सावरेची स्पर्धा गाजवली आहे. एक बाईक जिंकणारा खेळाडू तुम्ही पाहताय मैदानावरती खेळतोय. राज गडगेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. हा धमाका तुम्हाला पाहायला मिळेल. निखिल वरती आक्रमण चढवलाय. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट दाखल होतोय. बॉलर तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये निखिल वरती जिम्मेदारी दिली आहे. पुन्हा एकदा बिग हिट ऑन साइडला. मागचा वाय वाकवला आणि षटकार दाखवला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि म्हटलं जातं ना, अरे संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर ये जग हंसता है वही तो इतिहास रचता है. इतिहास रचायचा आहे या मॅच मध्ये, परंतु समोर देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. निखिल शेंडेला तुम्ही पाहताय मैदानावरती तो खेळतोय. खरं तर 2 स्पर्धा लागोपाठ आपण पाहिलं असेल. मैत्री चषक खरबईची स्पर्धा आपण पाहिली, त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना खरं तर बेस्ट बॉलरचा किताब जिंकलाय. जर्मन ढोकेची स्पर्धा आपण पाहिला असेल, त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना सलग दुसऱ्यांदा ज्यांनी मात्र आपण पाहिला असेल बेस्ट बॉलरचा किताब जिंकलाय तोच खेळाडू निखिल शेंडेवरती आक्रमण चढवलाय. सलगचा दुसरा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यामुळे सामना रंगतोय. हो, रंगलाच पाहिजे, कारण त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल झालेत. म्हटलं जातं ना, जिथे जिथे प्रेक्षकांचा महापूर त्यांचा कुळगाव बदलापूर. आणि या कुळगाव बदलापूरच्या खरबईच्या या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती तुम्हाला पाहायला मिळेल एक मोठा सामना पाहायला मिळतोय. बदलापूर की एक सरजमी के ऊपर बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों. 2 ताकतवर टीम के बीच ये मुकाबला चलता हुआ. काय सामना पाहायला मिळतोय, काय सामना पाहायला मिळतोय. 57 धावांचं टार्गेट होतं. पहिल्या बॉलवरती पंकज बोले आउट झालाय, परंतु राज गडगे मैदानावरती सांगतोय रुको जरा सबर करो, टायगर अभी जिंदा आहे. आणि त्याच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार. दोन्ही संघ मैदानावरती खेळतात. खरं तर दोन्ही संघाचा विचार केला तर वार्ड क्रमांक 24च्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल.
दोन्ही संघ पाहता, एका बाजूला खरबई, दुसऱ्या बाजूला मानकिवली. मितेजी धुळे साहेबांकडून दोन्ही संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. ऑन साइडला खेळला तिसरा. आहा, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. पाच 3 बॉल 3 षटकार आलेत. खर तर मुख्य व्यासपीठावरती युवा सेना उपशहर प्रमुख अजयजी जमदारे साहेब आहेत, त्यांच्याकडून दोन्ही संघाला शुभेच्छा. त्यासोबत नगरसेवक दिलीपजी गणपत बैकर साहेब, त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत दोन्ही संघासाठी. सामना रंगतोय, सामना रंगतोय. सामना आवडला असेल ना प्रेक्षकांनो तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण पहिल्या ओव्हरच्या अंती तुम्ही पाहिलं धावफलक जाऊन पोहोचलो होतं फक्त आणि फक्त 6, परंतु 3 बॉल मध्ये 18 धावा वसूल करतोय. खर तर अजून एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीच्या माध्यमातून MD चषक मितेजी धुळे साहेबांच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार. खरं तर सुधीर शेठ धुळे आणि त्याच्या साथीनं विश्वनाथ धुळे यांची एक मोठी स्पर्धा. रोख रक्कम 40,123 म्हणजे मितेजी धुळे साहेबांचं गाडी क्रमांक 1 2 3 तुम्हाला जरूर पाहायला मिळणार त्या स्पर्धेमध्ये. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर 14 जानेवारी ते 17 जानेवारी ही स्पर्धा रंगणार आहे, यायला विसरू नका. परंतु सध्याच्या घडीला जाऊया मागच्या दिशेनं. मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर नरेश दादा नवले असतील, नरेंद्र कराळे असतील, त्यासोबत दीपकजी गडगे असतील, हे देखील माझा आनंद घेतात. त्याचे मनपूर्वक स्वागत. त्यासाठी आपण पाहतोय दिनेश दादा खरबईचे ते देखील मॅच एन्जॉय करतात. आडबा बाटणं खेळण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे पाहिलं अशा नजरेला लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबी ते भीती आहे, त्यामुळे धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना 25 धावा 25. या मॅच मध्ये आपण पाहतोय चेंडू आता शिल्लक असतील 15 बॉल आणि 32 धावाची गरज आहे. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे, त्यासाठी प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळेल. टॅप करण्याचा प्रयत्न होता, अंडरम बॉक्स स्टाईलनं फटका खेचण्याचा प्रयत्न. कधी टाळ्या वाजतात, खरं तर डॉट बॉल आल्यानंतर, कधी टाळ्या वाजतात षटकार आल्यानंतर. या मैदानावरती खरबईची पब्लिक किती, एकदा जोरदार आवाज येऊन द्या. क्या बात है, क्या बात है. या मैदानावरती मानकिवलीची पब्लिक किती, आवाज येऊ द्या. क्या बात है. खरं तर डॉट बॉल इथे आलाय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता जाऊन पोहोचली 25. बॅटची घेतली कडा. यस, त्यांच्या मागे टिपला गेला झेल. संपलाय खेळ, परतावं लागेल माघारी. 3 षटकार ठोकलेत आणि आता इथून दाखवतोय निखिल शेंडे इलाका हमारा आहे, त्यामुळे धमाका भी हमारा ही रहेगा आणि इथून मैदान सोडावं लागेल. बॅट्समन राज गडगे बॅक टू दी पवेलियन. डीजे मास्टर काय संगीत लावलंय, हे नाम नाही, हे ब्रांड आहे बॉस. MD सरकार मितेश धुळे यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलर तयार निखिल शेंडे. इथे घडले काय, सलगचा दुसरा विकेट मिळतोय, त्यामुळे अजून एक धक्का लागतोय. हेमंत मराठेला मैदान सोडावं लागेल. फरदाज बाद. बारा बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 25 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. सलगचे 2 विकेट मिळालेत. 3 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा निखिल शेंडेने सांगितलं ना, थक्कर बैठे मंजिल के मुसाफिर, क्या मजा है रोने में. अरे बड़े बड़े आंधी तूफान भी थम जाते हैं
जब आग लगी हो सीने में. आणि सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतात मैदानावरती घाम गाळत असताना. कारण म्हटलं जातं ना, क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशालाही पर्याय उरत नाही. आणि तोच सामना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. ऋषीचा पहिला बॉल आडवा पाटणं खेळण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे दाद मागतायत की वाईट बॉल असेल, परंतु संपर्क नाहीये बॅटरी बॉलचा. पंच हेच सांगताय डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल राहिलाय, बॉलर ऋषीच्या नाबावरती स्विंग अँड मिस. लेफ्ट गुरुनाथ तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्ट ओव्हर द विकेट बीट करतोय. काही सकाळ मात्र दिलाय. कुमार नवले मैदानावरती दाखल होतोय. नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल बिग हिट खेचला ऑन साइडला. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा हेलिकॉप्टर उडवलाय, लँड कुठे होतोय सीमारेषा पार. षटकार. दहा बॉल 26 धाबाची गरज या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल होता, लाईन चेक केली आहे, पंच वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मिळते. 10 बॉल मध्ये आता 25 धाबा चेस करायच्यात. याच अनुषंगाने खरं तर ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. कधी टाळा बसतात उजव्या बाजूनं तर कधी टाळा बसतात डाव्या बाजूनं. त्यामुळे दोन्ही बाजूला प्रेक्षक खोदून काढण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे दाद मागितली, सहमत नव्हते, त्यामुळे डॉट बॉल. विश्वास दाखवलाय प्रशांत दीपक भोईरवरती, त्यामुळे या मॅच मध्ये इथून चांगली कामगिरी करावी लागेल. निलेश कालेकर पेट्रोल भाई या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अपेश दादा गडगे देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. या वेळेला देखील चेंडूला जाऊन दिले, त्यामुळे पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली, त्यामुळे धावफलक पुढे सरकतो. अजून या मॅच मध्ये 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 24 धावाची गरज आहे. 9 बॉल 24 धावा इथून चेस होतील का रोखल्या जातील या मॅचचा निर्णय. रिझल्ट काही लागेल, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. फुलटॉस बॉल खेतला ऑन साइडला डीपमधून खेळाडू पोहोचतील. समीर भगत बॉलवरती पोहोचतात. मिळते ते एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 34, 34 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 8 बॉल 23 धाबाची गरज या मॅच मध्ये. 8 बॉल 23 धाबा इथून समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. बॉडी ट्रॅक वरती ऋषीच्या विरोधात आक्रमण तर केला, एक षटकार आलाय, परंतु कमबॅक करतो या मॅच मध्ये, कारण त्याला देखील माहिती आहे ही अस्तित्वाची लढाई आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर हा सामना जिंकला तर इथून मात्र एक ट्रॉफी मिळेल या शंकात नाहीये. 1 मोर डॉट बॉल, 1 मोर डॉट बॉल. 7 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि 23 धाब्यांची गरज आहे. 7 बॉल मध्ये 23 शेवटचा बॉल भरपूर महत्वाचे दोन्ही संघासाठी. जर इथून एक मोठा फटका येतोय ना तर पुन्हा एकदा सामना टर्न होऊ शकतो टीम मानकिवरीच्या खात्यामध्ये, परंतु सध्याच्या घडीला पार्ट जड आहे टीम खरवईचं, यात तीळ मात्र शंका नाहीये. लेफ्ट मोर द विकेट. शेवटचा बॉल राहिलाय पुन्हा एकदा बॉलरच्या नाबावरती, त्यामुळे इथून डॉट बॉल. शेवटचा ओव्हर तुम्हाला पार मिळेल. 6 बॉल मध्ये 23 धावा इथून चेस करायचे. 4 षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये, यात शंकात नाहीये. दोन्ही संघ प्रयत्नाचे पराकाष्ठा करतायत, दोन्ही संघ मैदानावरती लढतायत. या मॅच मध्ये खरतर संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या माध्यमातून ही लढत चांगली पाहायला मिळते, यातील मात्र शंका नाहीये. खरं तर हे क्रीडांगण तुम्ही पाहताय मित्रांनो, जिथे मुंगीलाही मैदान 4 मध्ये येण्यासाठी जागा नाहीये, इतका प्रेक्षक वर्ग तुडुंब भरला या मॅच मध्ये. दोन्ही संघाचा विचार केला तर एका बाजूला गावदेवी खरबई तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश मानकिवली, या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगती मैदानावरती. तुम्ही पाहताय पुन्हा एकदा दिनेश बाग आता दाखल होतोय या मॅच मध्ये. अत्याबी आपण जर पाहिलं तर पाडं थोडंसं जड जरूर आहे टीम खरबईचं, परंतु पहिल्या 2 बॉलवरती जर एखादा मोठा फटका येतोय ना तर कमबॅक पुन्हा एकदा तुम्हाला पार मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. प्रशांत भोईर कित्येक सामना त्याने जिंकून दिले, तर दुसऱ्या बाजूला दिनेश. पहिला बॉल पंच वळतात, लाईन खराब आहे, त्यामुळे आता 22 धाबाची गरज आहे. 6 बॉल मध्ये 22 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. प्रचंड गर्दी तोबा गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती. आजच्या दिवसातील हा 3रा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. बोलो तयार. गोपुडी सारखी बॅट फिरवली आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुको जरा, सबर करो, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार.
5 बॉल मध्ये 16 धाबाची गरज आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना इनगाव वर्सेस शीळ या दोन टीमच्या दरम्यान आपण पाहिला. त्या 5 बॉल मध्ये 16 धाबा खरं तर रोखल्या होत्या, परंतु आता इथून 5 बॉल मध्ये 16 चेस होतील का हा प्रश्न उभा आहे. दिनेशच्या विरोधात षटका ठोकला, एका बॉल मध्ये 7 धाबा त्याने खर्च केल्यात, त्यामुळे या मॅच मध्ये आता संघर्ष वाढलाय. 5 बॉल 16 धाबा. हाफ ट्रॅकर बॉल होता, बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, त्यामुळे तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होती. कमबॅक करतोय दिनेश बाग. पहिल्या बॉलवरती चौकार षटकार खरं तर कोणत्याच बॉलरला आवडत नाहीये, त्यामुळे तुम्ही पाहताय इथून पुन्हा एकदा डॉट बॉल. धडधड धडधड धडधड, हृदयाची धडधड आता वाढली आहे, कारण जिंकणार कोण यापेक्षा सामना कसा होईल यावरती लक्ष लागलाय. प्रशांत भोईरच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर आलाय. या वेळेला घडलंय काय, पंच बळतात, इशारा करतात वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाब इथे जोडली जाते, त्यामुळे अजून या बॅटमध्ये 4 बॉल 15 धाबाची गरज. दोन्ही संघ प्रयत्न करतायत, कारण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, त्यामुळे या मॅच मध्ये 4 बॉल 15 धाबाची गरज आहे. बॉलर तयार, राऊंड द विकेट. इथे देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटम पॅडच्या बद्द भन्नाट बेग तुम्हाला पाहायला मिळेल, आणि अखेर बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होतीये. काही सेकंद मात्र देण्यासाठी पोहोचलाय कुमार नवले. आपण पाहतोय मात्र मोठी दाखल होतोय, काही सेकंद मात्र त्याने दिलाय या मॅच मध्ये. तर दुसऱ्या बाजूला शांत क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल, कारण खरबेकरांनी दाखवलेला विश्वास जपायचे दिनेश बागला या मॅच मध्ये. तर दुसऱ्या बाजूला प्रशांत भोईर. इथे देखील डॉट बॉल, त्यासोबत येते विकेट, त्यामुळे आता सामना खिशात जवळ जवळ घातलाय. जी पकड होती ती मजबूत आणि घट्ट केली आहे टीम गाव दिबी खरबई संघाच्या माध्यमातून, कारण येणारे 2 बॉल 15 धाबेची गरज. आणि 15 धाबाची गरज आहे. खरं तर हळूहळू पब्लिक आता इथून मी म्हणेन निष्ठाला लागले, कारण रिझल्ट सामनाचा कळलाय देखील, त्यामुळे रंगत नाहीये या स्पर्धेमध्ये. 2 बॉल मध्ये 15 धाबाची गरज आहे. 2 बॉल 15 धाबाची गरज. अजून एक चेंडू आलाय डॉट, त्यामुळे इथून आता शेवटचा 1 बॉल 15 धाबाची गरज या मॅच मध्ये. परंतु दोन्ही संघ आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ दाखवलाय, त्यामुळे दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दिवस आजचा गाजवलाय. शेवटचा बॉल तो देखील राहिला टीम खरबईच्या नावावरती. अभिनंदन टीम गावदेवी क्रिकेट संघ खरबई, अभिनंदन अजयजी जमदरे, अभिनंदन देवदाजी भगत. आपण चांगला खेळ दाखवला. तर हार्ड लक टीम श्री गणेश मानकिवली. व्यासपीठावरती आपण पाहतोय MD सरकार यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. या सूरजजी शिंगटे आपलंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गावदेवी मित्रमंडळ अध्यक्ष देवस्थान. खरं तर मी MD सरकारला विनंती करेल, मितेजी धुळे साहेब आपण आपला सन्मान आम्ही करतो या मुख्य व्यासपीठावरती.